मित्रांनो आता रानात फिरता फिरता आम्हाला हमिंद बसलं वेगळा हमिंद याची पानं पण वेगळ्या भरात मित्रांनो या पाहू शकताय. आता हे वेगळा प्रकारचा चला मित्रांनो बायको पण आले ते सुद्धा भाजी शोधते ते आता सापडले नाही तर कालवाना बरं का हे तर रस्ता नाही अवघड दिवट्याची का दिवट्याची दिवटी सारखा राहत्याच्या चला मित्रांनो आपण ना डोंगरात आलो बरं का ही भाजी नेण्यासाठी तर कवळीच पाहणं पाहिजे कवळ वाटत आहे बरा उपटू नाही येत असत काय या नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो आपण राजूर ह्या भागात मध्ये आलो आहे आणि ह्या भागात आहे बडद्याची भाजी. ही तुम्हाला दाखवतो. आता सकाळी सकाळीच आलो आहे रानामध्ये, तर तुम्हाला आज बडद्याची भाजी कशी असते ते पण कुठं कशी काढायची ते पण नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे. मित्रांनो कसं आहे आता रानातल्या रान भाज्या या पावसाळ्यातच आता जोरदार पाऊस पडलाय, थोडा पाऊस पण उघडला आहे आता, त्याच्यामुळे आलो आहे रानात आणि हे भाजी शोधायची आहे. मित्रांनो चला आता वातावरण पण तुम्हाला दाखवतो कसं काय इथं. मित्रांनो वातावरण पाहू शकताय, आज थोडा पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. भरपूर पाऊस पडला, अनेक भागात नुकसान केली, काही ठिकाणी तर लय अवघड झाला आहे. पाहू शकता वातावरण आज किती भारी. राजूर तर वरत हरिश्चंद्रगड, कळसुबाई, भंडारदरा इकडच्या भागात तर अजून थोडा धुकाचा आहे, पण तिकडे थोडासा पावसाचं प्रमाण थोडा कमी झाला आहे. मित्रांनो पाहू शकताय रानावनात माळ रानात शेतामध्ये भरपूर पाणी साचलं आहे. इकडं भात शेती असल्यामुळे इकडं काय ठिकाणी भाताच्या आवण्या पण चालू झाले आहे. चला मित्रांनो आपण ना डोंगरात आलो बरं का ही भाजी नेण्यासाठी. आता बरंच फिरत आलो आहे, तर भाजी सापडायचं काम चालू आहे. तर पाहू शकता आज गवता पण लय झाली ना मित्रांनो. चला तुम्हाला दाखवतो. तर या असे रानात मित्रांनो, हे रानात भरपूर काय वेगळ्या वनस्पती आहेत. आता इथं एक बडदा आहे पण तो निबुराला आहे, लय लवकरच उगलाय काय येत या तर कवळीच पाहणं पाहिजे या कवळ वाटत आहे बरा उपटू नाही येत असत काय ठाण त्याच्यामुळे कणतीतच ठेवायचा मित्रांनो, म्हणजे मग पुढच्या वर्षी परत उगेल. या तर या निब्रेलच वाटत. चला आणखी हेरू याच या कांदा कंजर आहे येन मकर म्हटल कांदा येता खाली ते वेगळंच वनस्पती. चला इकडं जे नेटकच असं बडदणी गेला ना ते घ्यायचं आहे, पण हे थाण्यात हे कोण हे असं कवळं राहता ना, कवळं घ्यायचं त्या कंद येता उपटून येतं रे वरचे वर असा काय कंद हे असं हे कोण एक कंद येतं या आवडलं कंद या ते कंद तिथंच राहू द्या असं, म्हणजे मग परत मोरच्या वर्षी उगतील. नाही तर मग आपण काय कंद असं न्यायला म्हणजे त्या उपयोग नाही होत मित्रांनो. चला आता कोळूची पण भाजी वाया ती पण पाहायची. इकडं तर काय दिसत नाही. हे ना पडतं फरक आहे, पण ते निबारा ते कवळा तेच या. चला आता येत ते दिसत बरा का बडदा येत येऊ मध्ये ठेव. चला मित्रांनो कसं आहे रानावनात फिरायला नाही सोपा काम नाही राहत. काड्या बिड्या काही वर खाते ना या का नाही येत या काय घेतलाय राहते बरीचशी भाजी सापडेल आपल्याला, तर घेण्याचा प्रयत्न करू. ज्या वेळेत आला तरच कवळी भाजी भेटते, नाही तर निबरून जात बडदा. आणि आजूबाजूचा गोळा करून घेतो ना इथलं या कवळासा आहे कंद उठून येता या येत आवडी जमा केली मित्रांनो. इकडून नाही पण निघून जायला या निबरला या असं हे निबरेल त्याचा ना उपयोग आहे.
जे नेटकच बडद निघाला बा ते पानं अजून सरळ नाही झाली. तेच घ्यायची अशी माझ्या मग अशी घ्यायची. मित्रांनो घेतो आम्ही भाजी गोळा करून. तर एकटाच आहे मग या रानात आलो एकटाच. आवडी गोळा केली. आता आणखी गहू शकतो काय गहू शकते का कड्या कड्या जास्त उभे राहते. चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहावा राख मित्रांनो. चला मोकार उंच डोंगर आलो मित्रांनो भाजी नेण्यासाठी. तुम्हाला इकडे दाखवतो ना इकडे राजूर आहे बरं का पाठीमागा इकडे राजूर. इकडे पर्वतला भाग आहे तिकडं भंडारदरा कळसोबाई इकडं हे धरणाचं पाणी बरं की इकडं निळवंड्या धरणाचं हे पाहू शकताय. या असं रान आहे व मित्रांनो. या मित्रांनो खूप आता बडद्याची भाजी भरपूर झाली मित्रांनो. आता कोळूची भाजी जमा करीत हे कोण कस काय कोळूची भाजी हा. तर प्रत्येक भागात हे भाजी वेगळं नाव आहे. तर हे काय ठिकाणी वेगळंच नावानं ओळखली जाते. आमच्या कोळू नावानं ओळखतील फुला सुद्धा आल्या मित्रांनो. या चला आता ही पण भाजी गोळा करून या मित्रांनो. चला मित्रांनो बायको पण आली ते सुद्धा भाजी शोधते ते आता. या रानावनात या असे कड्या कापाऱ्यांना शोधायला मित्रांनो. हे कोण सोपा नाही भाजी शोधणं. असं कुठं पण असते ती भाजी मित्रांनो. तसं काय आता आपण रानातलेच धावते काय भाजी कुठून नाही शोधून आणू शकता. ती थंड नसत तेवढी हा. सापडले का नाही का कालवानाची भाजी सापडले का. गवस मग हे बायको पण आली. पडशील बरं का हे तर रस्ता लय अवघड आहे. हे पण आली तर ही भाजी आवडी मात उडली मग हा आम्ही तोडली मग काय नाही होईल भाजी काय तिलाच फुलं आल्या मग काय वाटत आवडे लवकर कशी आल्या कोळून फुला लवकर शेतात इथून वर आधी का 2 दिवसात लगेच फुला. त्याच्यामुळे रानातल्या भाज्या वेळेतच घ्यायला. आता बसलो आम्ही फार दमला हिंडू पडद्याची भाजी बरीच गोळा केली. त्याच्यामुळे रानात येऊन या अशा भाज्या गोळा करायचा या एक आनंद वेगळाच आणि दमल त्यात वेगळाच राहतं. त्याच्यामुळं रानात यायलाच लागत मित्रांनो. कसं वाटत तुला मग रानात येऊन तर फिरायचा आपला छंदच आहे. त्याच्यामुळं मग पाऊस पडला तर त्याच्यात आणखीच आपल्याला भारी हा. तर पावसाळा लागला म्हणजे मग रानात फिराय भाजीच्या निमित्तानं होईना माणूस जातं फिरायला. आता या भाज्या म्हणजे काय परंपरागत जुन्या काळापासूनच खाता आल्या त्याच्यामुळे आम्ही या भाज्या खातो. आता बरंच तुम्हाला माहीतच आहे प्रत्येक ज्या काही दुकानात मिळत्या वस्तू प्रत्येक वस्तू मिलावट आहेच असं वाटत मला. देव तेल खाली कंद तेल काय कंद राहत का त्याचा कंदच गेला आता संपलं काय. दिवट्याची फुलं सांगता दिवट्याची का देवट्याची देवटी सारखा राहते दिव्यासारखं. मित्रांनो आता रानात फिरता आम्हाला हमीद गाव बसलं या हमीद या रानातलाच एक कंदमुळ आहे मित्रांनो. आता जे आदिवासी आहे त्यांना माहितच आहे हमीद म्हणजे काय या कस काय यारा बरं. चला आता रानात फिरता काय ना काय एक वेगळा गाव तसा वेगळा हमीद आहे. याची पानं पण वेगळ्या बराच मित्रांनो या पाहू शकताय. आता हे वेगळा प्रकारचा हमीद आहे. याची पानं सेम वाटतं का
खणून येलो ना आपण हे. चला मित्रांनो खणून येलो तर नरम झालाय. तर वरच्या वरच ना आम्ही बरं लय खोल खणायची गरज नाही. हे कोण या मस्त हमी दाख ना या निघला बरा का या या तर 3 हमी झालं वा या कस काय मित्रांनो. चला मित्रांनो या हमी दाखा काढायचं काम चालू आहे. चला आता आणखी हमी व्हायचं हिरीतून. चला एक खतोडी घेतली रानात काय आता काय आणलाय ना खाना खतोडी शिवाय पर्याय नाही. चला व्हिडिओ कंटिन्यू पहा मित्रांनो. मित्रांनो भेटली आम्हाला कोळूची भाजी. आता ती पण काढायचं काम चालू आहे मित्रांनो. मस्त पैकी फुलं आल्या ते ना बायको इकडं काढते केवढी झाली व मुठभर झाली का. हा झाली अशीच पर रानात गवसत गवसत काढायला लागत ही भाजी सोपा नाही. चला आता मोर मग घेतो इथली काढून या इथे परत हामी सापडला या येऊ एक हामी इकडे एक आहे पण. चला घेतो खणून. मित्रांनो जी काय बडद्याची भाजी आहे ती भाजी करण्यासाठी त्याला एकदम जोड म्हणजे आंबट यालाच लागत. तर त्या आंबट याला असल्याशिवाय भाजी तयार होत नाही. तर तुम्हाला दाखवतो आंबट येल कसा राहतं त्याचं येल कसं राहतं. आता येल बी ना बडद्याची भाजी आधोदी बरं मित्रांनो. आता येल सापडायला लय अवघड आहे. बडद भेटता पण आंबट येलच नाही भेटत. लोकांनी फारच खणून नेलाय का काय केलाय पण इथं भेटलाय आम्हाला या जबरदस्त. तर मस्त पैकी आंबट याला आहे. आता फार गवस दमलं तर वा शेवटी गावाला तुम्हाला दाखवतो. येत बायक आंबट येल थोडी ते तर आंबट याला पाना बिना तुम्हाला दाखवतो बरा का. ही येल गेली बांधा चांगलं लांबून तोडून घेऊ कवळा शेंडाई. हा एक तर भेटत नाही. या असा आंबट येल त्याची पानं ह्या असा. आता ही बडदे भाजीत हे नसला तर लयच खाज होते भाजी. त्यासाठी आंबट येल तोडूनच घ्यायला लागत. शेंड कवळ हे पण. चला मित्रांनो आता बडदे भाजी करायची म्हणजे आपल्याला आंबट येल नेणंच गरजेचं आहे. आणि चवळी पानं त्याची घ्यायची बरं का. नाही तर तेवढा आपल्याला आंबट येल नाही ना सापडणं. शेंडच नाही ना त्याला कवळी पानं घालायला लागतात. कवळी पानाशिवाय नाही ना. आवडा जर शेंड गवतायला आले असेल दिवस जाईल तर नाही पालाच असणार. या कोण आंबटी यालाचा पाला या आंबटी याला लय पार गवतायला या अशी आंबटी याला. तर याचा जोड असल्याशिवाय भाजी तयार होत नाही मित्रांनो. गव्हातला बस शेवटी आला परवा एक लागलं हो आंबट राहते खाजवात बरं मित्रांनो. त्या आंबटेल कुठं आहे त्या नाही सांगू शकत मित्रांनो. कारण लोकांना आवडी नुकसान करता येले तोडून टाकता काय काय करता लागल तेवढाच नेता नाही नुकसान जास्त करता. त्याच्यामुळे त्याचा लोकेशन मग सांगणारच नाही तुम्हाला. त्याच्यामुळं मग आम्हाला भेटलाय आंबटेल दाखवतो त्याची ओळख दाखवतो. बाकी कुठं आहे त्या अजिबात नाही सांगणार मित्रांनो. कारण आम्ही आवडा आंबटेल शोधू जमलो. लोकांनी आवडा त्याचा नुकसान केलाय त्याचं कंद खणून नेला तर काय 12 भानगडी. त्याच्यामुळं तुम्हाला आता मग सांगू शकत नाही आंबटेल कोणी काय त्या. हे असं आंबटेलाच काय मित्रांनो त्याला खाली खंद राहतं बरं मित्रांनो. हे असं या त्याला येली मस्त फुटलाय ते असं येले आवड्या मठाला राहत्या मित्रांनो. काय बोलूच नका. ह्या मस्त आंबटेल आहे मित्रांनो. इतका आंबटेल गाव असलाय आता एवढा आंबटेल गाव असलाय. त्याला आता आंबटेल बराच घेतलाय. जाऊ का मग ते अंगून. मित्रांनो बडद्याची भाजी कोळूची भाजी आंबट येल पार गोळा करू दमलू. पार संध्याकाळी अंधार पडलाय बसलो निवांत. चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता ती भाजी कशी तयार करायची जर तुम्हाला पाहिजे आहे तरच त्या बनवलं व्हिडिओ. नसतं तर मग नाही बनवणार. नक्कीच कमेंटद्वारे कळवा तुम्हाला त्याची रेसिपी व्हिडिओ पण पाहिजे का.
तर चला असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.